नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं ग्रुप सी 2026 चे फॉर्म सुटलेले आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे, पण यामध्ये एक टेक्निकल एरर आहे. या संदर्भात पाठीमागच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला सांगितलं होतं की फॉर्म सुटल्यानंतर काही दिवस फॉर्म भरू नका. तुम्ही जर माझं ऐकलं असेल, अजूनपर्यंत थांबला असेल तर अजून थोडे दिवस थांबावं लागेल तुम्हाला. नक्की काय गडबड आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. छोटासा व्हिडिओ आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी माझ्यासाठी थांबलेले आहेत की तुम्ही सांगितलं सर फॉर्म भरू की नको. काही विद्यार्थ्यांची कॉल आणि मेसेज येत आहे आमच्या टीमला, तो त्यासाठी हा शॉर्ट व्हिडिओ तुमच्याकडे घेतलाय. वर्क इन प्रोग्रेस, एमपीएससीचं वर्क इन प्रोग्रेस आहे आणि फॉर्म अजूनही भरू नका. तुम्ही एक्झाम सेंटरला लेट झाला तर ते घेत नाही आतमध्ये. इथे फॉर्म सुटले पण फॉर्म भरता येत नाही, ही अडचण अजूनही सॉल्व्ह झाली नाही. बघा असं असं सगळं चालतं. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. पण एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी एएमएस साठी बॅच चालू झाली आहे आणि उर्वरित पदांसाठी पण बॅच चालू झालेली आहे. लगेच जॉईन करा. बॅचला बरेच विद्यार्थी कामाला लागलेले आहेत, अभ्यासाला लागलेत. तुम्ही मागे पडता कामा नये, लगेच बॅच जॉईन करा. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. फॉर्म सुटलेले आहेत. 27 सप्टेंबर पासून ऑनलाईन एक्झाम आहे. टोटल ही पदं आहेत 2619. ही सगळी पदं तुमच्या समोर आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय? 17 जुलै. मग आता तुम्ही विचार करा भरपूर दिवस आहे की नाही तुमच्याकडे, तर आहे भरपूर दिवस. 17 जुलैपर्यंत फॉर्म भरायचे. सो घाई अजिबात करू नका. पहिला तर मुद्दा, तुम्ही स्वतः फॉर्म भरा. जर सायबर कॅफेवाल्यांकडे भरून घेणार असाल तर तुम्ही नीट बसून समजून घ्या, पूर्ण प्रोफाईल चेक करून घ्या, तरच फॉर्मला अप्लाय करा. अन्यथा फॉर्म परत भरावा लागेल, कॅन्सल करावा लागेल. तिसरा मुद्दा, फॉर्म भरताना ज्या गोष्टी तुम्हाला माहिती, ज्या तज्ज्ञ व्यक्तींमध्ये त्यांचंच ऐका. सायबर कॅफेला कदाचित मागच्या गोष्टी माहीत असतात, त्यांचा अनुभव प्रचंड असतो, पण मधल्या काळात जो बदल झाला त्यांना माहीत नसतो. म्हणून ते म्हणतात तुमची जबाबदारी, तुमचं असं झालं तर, तसं झालं तर, हे नाही भरलं तर ते असं होईल. त्यामुळे काळजी घ्या. तुम्ही फॉर्म भरताना सगळी माहिती घेऊन, डॉक्युमेंट घेऊनच फॉर्म भरा. चुकीची माहिती अजिबात भरू नका. आता काय प्रॉब्लेम तुम्हाला माहिती मागच्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलं होतं. जे विद्यार्थी जे अप्लाय करतात, बघा विद्यार्थी अप्लाय करताना इंडस्ट्रियल ऑफिसर असेल, टेक्निकल असिस्टंट असेल, क्लर्क पद असेल किंवा टॅक्स असिस्टंट असेल, ह्या पदांसाठी फॉर्म भरत असताना तुम्हाला टेक्निकल इश्यू आता काही येत नाहीये. म्हणजे तुम्हाला एनसीएल ची नाही केलं तर पुढे भरायची गरज नाहीये. ॲज इट इज एनसीएल नो करून तुम्ही फिलअप करू शकता. एनसीएल येस करून उर्वरित माहिती तुम्हाला मॅन्डेटरी नाहीये, ती नंतर मेन चॉईस भरली तरी चालणार आहे. किंवा टायपिंग सर्टिफिकेट तुम्ही अपियर करून फॉर्म भरू शकता. डिप्लोमा डिग्री अपियर करून फॉर्म भरू शकतात. इथे काही इश्यू नाही, ज्या ज्या पदासाठी लागू आहे त्यानुसार. मात्र एक पद आहे AMVIचं, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. ह्या पदासाठी फॉर्म भरत असताना जेव्हा तुम्ही अप्लाय करतात, तेव्हा अप्लाय करताना शेवटी तुम्हाला जेव्हा अप्लाय ऑप्शन येतो, अप्लाय करताना तुम्हाला सबमिट आणि पे होत नाही. का होत नाही? तर तुम्हाला ह्या 8 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. आता ही उत्तरं त्यांना पॉझिटिव्हच द्यावी लागतात. तुम्ही जर इथे सपोज हे पहिलं नो ठीक आहे, दुसरं पण यस ठीक आहे. पहिला प्रश्न काय आहे? तुम्ही कॅन्डिडेट कलर ब्लाइंडनेस यस नाही आम्ही. तुम्ही हॅव गुड आय साईट यस आहे. पण बाकीचा जो प्रश्न आहे ना, 3 नंबरचा, 5 नंबरचा, 7 नंबरचा, तिथे ना ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे, जे तुमच्याकडे नाहीये. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्यांचंही ठीक आहे. आता काहींकडे काय झालंय, हे 2 ड्रायव्हिंग लायसन्स आहे पण हे नाहीये, पण याची पण माहिती तुम्हाला यस करून भरावं लागते. ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे, LMV लाईट मोटर व्हेकल असेल किंवा मोटरसायकल विथ गिअर असेल, हे दोघं आहेत तुमच्याकडे, ओके नो डाऊट, हे माहिती भरली तुम्ही, त्याची नंबर पण टाकली तुम्ही इथे. पण मग ट्रान्सपोर्ट व्हेकलचं लायसन्स तुमच्याकडे नाहीये, हेवीचं, मग अशाच तुम्हाला इथे यस करावा लागतो, नाही तर फॉर्म भरता येत नाहीये. ही चुकीची गोष्ट नाहीये का? ज्यांच्याकडे आहे त्यांना इश्यू आहे, ज्यांच्याकडे नाही त्यांना सुद्धा यस करूनच फॉर्म भरावा लागतं अजूनपर्यंत. परवा 2 दिवसापूर्वी फोन केला होता एमपीएससीला मी. एमपीएससीने सांगितलं 2 दिवस थांबा. आज 2 दिवस झाले, आज परत फोन केला तर त्यांनी आता उत्तर दिले की तुम्ही टेक्निकल कन्सर्न डिपार्टमेंटला कॉल करा. त्यांचा नंबर घेतला. त्यांना मी कालपासून कॉल करतोय, उचलत नव्हते. आज कॉल लागला, कॉल उचलला आणि त्यांनी सांगितलं यस सर, ह्या आमच्याकडे कंप्लेंट आलेल्या आहे आणि आज संध्याकाळपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाहीच तर उद्या तुम्ही फॉर्म भरा, उद्यापर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. कारण इथे यस करून भरायचं म्हणजे चुकीची माहिती आपण देतो ना, भविष्यात आम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो ना. एमपीएससी नोटिफिकेशन काढलंय की फॉर्म भरताना चुकीची माहिती भरू नका. तुम्ही भरलेल्या माहितीच्या आधारे आम्ही कधी पण तुम्हाला डॉक्युमेंट विचारू, तुम्हाला दाखवावं लागेल, नाहीतर तुम्ही अपात्र होऊ शकतात. सो या धर्तीवर मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या विद्यार्थ्यांनी अजून थांबा. ह्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत चालतं, यांना काही इश्यू नाही, टेक्निकल इश्यू अजिबात नाहीये. मी स्वतः फॉर्म भरून बघितलाय. फक्त ह्या मुलांसाठी सांगतोय, यांनी फॉर्म भरायचं थांबवा. यांच्याकडे लायसन्स असो किंवा नसो, 2 असो किंवा नसो, तरी पण फॉर्म भरताना काळजी घ्या, फॉर्म भरू नका. इथे आजपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत हा इश्यू सॉल्व्ह होऊन जाईल. ओके, सो परत एकदा मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी बॅचेस जॉईन केलेले आहेत. तुम्ही जर बॅच जॉईन केलं असेल, तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर बॅच जॉईन करून अभ्यासाला लागा. कारण 2.5 महिन्यात 3 महिन्यात तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तोही
थ्रू आउट करायचं, PYQ बघायचे, कंटेंट बघायचं, MCQ बघायचं, टेस्ट सिरीज द्यायचे, हे सगळे कामं तुम्हाला करायचे आणि भूतोन भविष्यात या अशा जाहिरात EMVIच्या येणारच नाहीये. सो अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करू शकता, अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. ही अपडेट तुम्हाला दिली आहे. यावर तुमचं काय म्हणणं मला कमेंटमध्ये कळवा. याच्यानंतर फॉर्म कधी भरा त्यावर सुद्धा एक छोटासा व्हिडिओ घेऊन तुम्हाला मी अपडेट देईल. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला हरकत नाही. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये, तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.